अंडरलाईन करताना सुद्धा हां. ती वरच्या तुमच्या अक्षरांना चिकटून आहे, ओह! क्रॉस करून आहे, 1 आहे का 2 आहे, हां, काही जण 3 करतात, काही जण हां, तेवढे करून एवढे-एवढे डॉट्स देतात. हां. वेगळे-वेगळे प्रकार करतात या करेक्ट. सगळ्यामध्ये सुद्धा. हां, स्ट्रेट आहे, इथे स्ट्रेट लाईन देताय तुम्ही. हां. सिग्नेचर तुमची स्लांट आहे, पण लाईन स्ट्रेट आहे खाली. अंडरलाईन तुम्ही स्ट्रेट दिलेली हां. आहे. या सगळ्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. काही लोकं फक्त सिग्नेचरमध्ये आपला आडनाव लावतात. त्याचा काहीतरी वेगळे रिझल्ट्स असतात. काही जण फक्त स्वतःचं नाव लावतात. त्याचे वेगळे रिझल्ट्स ओके. आहेत. काही जण सिग्नेचरमध्ये फक्त नाव लिहून आपल्या आडनावाचं फक्त फर्स्ट म्हणजे इनिशियल फक्त हां. असतं मेन्शन करेक्ट. केलेलं शेवट असतं. फक्त. येस. हां. पण करेक्ट. त्यांनी सुद्धा गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. तुम्हाला मन शांत ठेवण्यासाठी, मन ओके. एकाग्र करण्यासाठी, मनी फ्लोसाठी पण असे काही एक्सरसाइज आहेत हां. ग्राफोलॉजीमध्ये ज्यामध्ये तुम्ही बदल केल्यानंतर सुद्धा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत. माझी सही मी अशी करायचे आणि असे काहीतरी पुढे डॉट्स हां. होते माझे. तर इथे तुमच्या नवरा-बायकोंचे सतत वाद होतात. हा ओके. जाणवतो हा फरक. मतभेद असतात. बॉन्ड असला तरी सुद्धा वाद का सारखे होतात असंही खूप लोकांना हां, वाटतं. हां. एखादं लेटर आता एल लेटर हे असं लिहिणं अपेक्षित हां. आहे. तर एल हा थोडासा जरी असा झुकलेला असेल, थोडासा जरी आतल्या बाजूला झुकलेला असेल किंवा अशा ओके. पद्धतीने काढलेला असेल, थोडासा आतल्या बाजूला झुकलेला असेल, हां. तरी त्या प्रत्येकाला काहीतरी त्या व्यक्तिमत्वातलं महत्त्व आहे. ओके. मग ते तुमच्यापर्यंत येणाऱ्या संधी कशा थांबवतात किंवा त्या बरं. तुम्हीच कशा येऊ देत नाही. असे वेगळे-वेगळे त्याच्या अर्थ आहेत. त्यामुळे ओके. तो डॉट कुठे आहे या गोष्टी खूप मॅटर करतात. कुठे पैसे कोणाचे अडकलेले ते मोकळे होतात. काही आरोग्याच्या तक्रारी असतात तेही आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. ओके. स्वभावामध्ये बदल होतो. का विशिष्ट पद्धतीने जर सही केलेली असेल हां. तर तिथे सुद्धा ब्लॉकेज कसं होतं किंवा म्हणजे आपण ओके. म्हणतो ना, की माझ्याने सगळ्या गोष्टी सगळ्या बाजूनी अडकलेल्या आहेत. ओके. असे सुद्धा सॅम्पल अनुभव आहेत. दाखवा ना म्हणजे एक्झॅक्टली हो, कळेल येस. आपल्याला. हां. आपण बघूया. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतायत, त्याला सिग्नेचर जबाबदार आहे का? तर मी हे का विचारतोय? तर अर्थात आहे आणि आपण याच विषयावर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सायली राणे वैद्य मॅडम. मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि जसं ऑडियन्सची रिक्वायरमेंट होती म्हणून आपण आजचा पॉडकास्ट करतोय ग्राफॉलॉजीवरती. तर हँडरायटिंग ही जी गोष्ट आहे, खरंच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल सांगू शकते का? येस, सगळं सांगू शकते. आता सगळं म्हणजे काय? असा तुम्हाला एक मोठा प्रश्न पडला असेल. हां. तर आपण आरशात बघताना आपल्याला आपण अर्धेच दिसतो का? फक्त नाक दिसतं, डोळे दिसतं असं होतं का? हां. नाही. आपल्याला संपूर्ण आपलं शरीर दिसतं. जसे हं, आपण आहोत तसं दिसतं. हं. तर ग्राफोलॉजी म्हणजे हस्ताक्षर आणि तुमची सही हे तसंच आहे. कागदाचं वरती उमटणारं ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब आहे असं आम्ही म्हणतो. ओके. जसे तुम्ही आहात, तसे तुम्ही कागदावर दिसता आम्हाला. फक्त ते वाचण्याची भाषा वेगळी आहे. ज्या भाषेला आपण ग्राफोलॉजी असं म्हणू शकतो. ओके, ओके, ओके. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल, हं. तर ते सिग्नेचरमधून कसं आयडेंटिफाय होतं? समजतं. छोटे-छोटे त्यातले काही बारकावे बघावे लागतात. हं, आता ग्राफोलॉजी हा विषय खरंच खूप मोठा आहे. म्हणजे हं. एखाद्याचं सिग्नेचर बघताना वर-वर फक्त आम्ही सिग्नेचर बघत नाही. ओके. नाव, त्यांनी काय पद्धतीने त्याचं नाव लिहिलेलं आहे. हं. त्या सगळ्या त्याच्या प्रत्येक अक्षराचा स्ट्रोक कसा आहे. ओके. प्रत्येक अक्षराचा आकार कसा आहे. हां. कशा पद्धतीने ते काढलेलं आहे. किती स्पीडमध्ये काढलेलं आहे. ओके. किती प्रेशर देऊन ते हां. काढलेलं आहे. या प्रत्येक गोष्टीचा आम्ही एनालिसिस करताना विचार करतो. खूप बारीक गोष्टींचा. म्हणजे तुम्हाला वाटेल की एक डॉट सुद्धा सिग्नेचरमधला हां, किंवा तुमच्या एखाद्या वाक्याच्या एंडला आपण जो फुल स्टॉप देतो, हां. तो किती अंतरावर आहे, कशा पद्धतीने ओके. दिलेला आहे, यावरती सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्त्वातल्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ओके, ओके. मग समजा एखादा व्यक्ती खूप पॉझिटिव्ह आहे किंवा हं. खूप निगेटिव्ह आहे. तर ही गोष्ट सिग्नेचरमधून कशी आयडेंटिफाय होते? होते. सिग्नेचर मधूनही होते आणि परत एकदा हँडरायटिंग म्हणजे हं. जेव्हा आम्ही सॅम्पल मागवतो, आपण त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात, की हां, आम्हाला सॅम्पल म्हणून काय-काय लागतं. हां. पण त्यातल्या काही पर्टिक्युलर लेटर्स काय पद्धतीने लिहिली आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एल कुठल्या पद्धतीने लिहिलेला आहे. हां. म्हणजे एल किती स्लांट आहे, त्याची स्टँडिंग लाईन किती तिरकी आहे, कुठल्या बाजूला झुकलेली आहे, ओके. किती अंतरावर झुकलेली आहे.
इतक्या बारीक गोष्टी बघून त्याच्याप्रमाणे आपण व्यक्तिमत्व ठरवतो त्यातलं. आणि मग त्याच्याप्रमाणे मग ती व्यक्ती निगेटिव्ह वागणारी आहे किंवा हां, निगेटिव्ह विचार तिच्या मनात पहिले हां, येतात का? पॉझिटिव्ह मनात पहिले येतात का? हे हं, बघतो. अजून एक गोष्ट त्यातली अशी आहे, की तुम्हाला जेव्हा आपण एक सॅम्पल मागवतो, हां, तर त्यावेळेला पूर्ण कोऱ्या कागदावरती आपण हे सॅम्पल मागवतो हां. आणि त्याच्यामध्ये तुम्ही डाव्या बाजूला किती जागा सोडलेली आहे, पानाच्या उजव्या बाजूला तुम्ही किती जागा सोडली आहे, वरती किती जागा सोडली आहे, खाली किती सोडलेली आहे. म्हणजे ओके. लेफ्ट मार्जिन किती आहे, हं. राइट मार्जिन, अप्पर मार्जिन किती आहे, लोअर मार्जिन किती आहे, याचा सुद्धा खूप बारीक आम्हाला विचार करावा लागतो. ओके, त्याच्यावर सुद्धा माणसाचं व्यक्तिमत्व कसं आहे? मग इथे हा व्यक्ती खूप निगेटिव्ह विचार करणारा आहे का? पॉझिटिव्ह विचार करणारा आहे का? ओके. अर्थातच आता मी या सगळ्याचं प्रशिक्षण देते म्हणून मी तुम्हाला सगळं ओपनली इथे सांगू शकत नाही. हां, पण या सगळ्या गोष्टी बघून आपण त्यामध्ये सांगू शकतो, ओके, की त्या व्यक्तीच्या मनात काय विचार चाललेले आहेत? सकारात्मक विचार करणारी आहे का? प्रॅक्टिकल आहे का? हे ओके. सगळं आपल्याला तिच्या एखाद्या विशिष्ट या खुणांमधनं दिसू शकतं किंवा तिच्या विशिष्ट एखाद्या शब्दाच्या, अक्षराच्या स्ट्रोकवरून आपल्याला जाणून घेता येतं हे. ओके, ओके, ओके. म्हणजे अर्थात जसं तुमच्याकडे काही जण येतात, की सिग्नेचरमध्ये बदल हवे आपण असं म्हणतो. हो. तर मग समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये अडचणी येतायत हं. किंवा फायनान्समध्ये अडचणी येतायत. हो. तर मग सिग्नेचरमध्ये काय बदल करायला पाहिजे जेणेकरून त्याची अडचण दूर होईल? येस. आता लोकं हा पण एक अतिशय माझ्या दृष्टीने बालिश आहे हा प्रश्नच विचारणं लोकांनी, हां, की मला असे कमेंट्स पण मागच्या पॉडकास्टमध्ये हां, काही आलेले आहेत, की माझी आजी तर अशिक्षित होती. हां, तिला काही लिहिता येत ना, सही म्हणजे काय तिला माहिती नव्हतं. पण ती तर हां. करोडपती होती. हं, हो. असेही प्रश्न लोकं विचारतात. पण मला असं म्हणायचंय, की अक्षर किंवा एखादी भाषा कागदावर लिहिणं हां, म्हणजे तुम्ही सही किंवा या गोष्टी ग्राफॉलॉजी मॅटरच करत नाही. ओके. तुम्ही एखाद्या कोऱ्या कागदावर काय काढलेलं आहे, हां, कशा पद्धतीने काढलेलं आहे, कसे आकार-उकार दिलेले आहेत. मग ती बाई अक्षरशः अडाणी असली तरी हं. चालेल. पण तिला कागदावर तुम्ही काहीतरी काढायला सांगितलंत, बघून एखादी गोष्ट काढायला सांगितलीत, तर ओके. त्यावरून आपल्याला तिचं व्यक्तिमत्व समजतं. ओह! आणि मी 100% सांगते ज्यांनी या कमेंट केल्या होत्या मागच्या पॉडकास्टला, की हां, माझी आत्या किंवा आजी जी कोण करोडपती होती आणि तिने हां, कधी आयुष्यात सही केली नाही. पण तिला जर फक्त कोऱ्या कागदावर असं काही करायला हां, सांगितलं, तर तिची सिग्नेचर ही संपूर्णपणे किंवा तिने जे काही ते काढलेलं असेल, हां, जी काही आकृती म्हणूयात आपण, हां. त्याला आपण आता सिग्नेचर पण म्हणायला नको. पण ती पूर्णतः आयडियल पर्सनॅलिटीचीच असणार आहे. ओके. जे तज्ञ लोकं आहेत, की हं. त्यातले बारकावे जाणणारे हां, खूप लोकं आता ग्राफॉलॉजी शिकलेले आहेत, त्याचा अभ्यास करतात, हां. त्याचं एनालिसिस करतात, तर ते बरोबर ओळखू शकतात. ओके. तेवढ्याशा गोष्टीवरून. त्यामुळे सही किंवा येणं याच्यात इथे शिकलेलं, न शिकलेलं हा भागच नाही. आता हाही प्रश्न मला विचारतात लोकं, की अहो बँकेत आता कुठे जाऊन सही करायला लागते? सगळं तर ऑनलाईन झालेलं आहे. हां. आपण जीपे करू शकतो, आपण ऑनलाईन बँकिंग वापरतो. बरोबर आहे. पण नाही, परत एकदा तुमचं व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी तुम्ही ते करा हां. आणि जाणीवपूर्वक तुम्ही ते बदलण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील, तर चक्क कोऱ्या कागदावर आम्ही दिलेला जो एक्सरसाइज असतो किंवा आम्ही बदलून दिलेली जी सही असते, जी हां. तुमच्यासाठी, तुमच्या पर्सनॅलिटीसाठी आयडियलकडे नेणारी असते, तर ओके. त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आणि ओके. तुम्हाला तसे रिझल्ट्स मिळतात. ओह! ज्यांनी माझ्याकडनं एनालिसिस करून घेतात, माझ्याकडे ऑलमोस्ट 300 पेक्षा जास्ती केसेस आत्ता होऊन गेल्यात ओके. लेटेस्ट सो त्यांना सगळ्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत. असं कोणीही मी आत्तापर्यंत ऐकलेलं नाहीये, की ज्याला मी असं म्हणू शकते, की थोडा वेळ लागतो काही वेळेला. हां. परत एकदा सांगते, तो वेळ का लागतो? तर मी लोकांना जेव्हा 21 दिवसांचा किंवा 30 दिवसांपर्यंतचा तो एक्सरसाइज बदललेल्या हां. सहीचा करायला सांगतो. प्रॉपर तसेच त्यांचे स्ट्रोक्स किंवा ते एखादं अक्षर जे दिलेलं असेल, हां. ते त्या पद्धतीने येईपर्यंत मी त्यांना फोटो पाठवायला सांगते. ओके. आणि मग त्यांना सांगते, की जेव्हा ते प्रॉपर येणार आहे, तेव्हाच त्या गोष्टी तशाच पॉझिटिव्ह व्हायला लागणार आहेत. तेव्हाच ते तुम्हाला बदल जाणवणार आहेत. मग ओके. काही लोकं अर्थातच तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. तुम्हाला हं. कितीही म्हटलं, तरी ते लगेच बदलता नाही येणार आहेत. हां. सो त्याची प्रॅक्टिस करणं पण खूप गरजेचं आहे. आणि असे रिझल्ट्स आहेत. लोकांना खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत. कुठे पैसे कोणाचे अडकलेले, ते मोकळे होतात. कोणाला काही आरोग्याच्या तक्रारी असतात, तेही आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. ओके. स्वभावामध्ये बदल होतो. काही लोकांच्या
आपण म्हणूयात की एक विशिष्ट पद्धतीने मी तुम्हाला हवं तर ते सॅम्पल दाखवीन, की एका विशिष्ट पद्धतीने जर सही केलेली असेल, हां. तर तिथे सुद्धा ब्लॉकेज कसं होतं किंवा म्हणजे ओके. आपण म्हणतो ना, की माझ्या ना सगळ्या गोष्टी सगळ्या बाजूनी अडकलेल्या आहेत. हां, हं. हां, हां. तर त्याच्यामुळे सुद्धा बदल केल्यामुळे तुमच्या सुरळीत होतात. ओके. असे सुद्धा सॅम्पल अनुभव आहेत. दाखवा ना म्हणजे एक्झॅक्टली हो, कळेल येस. आपल्याला. हां. आपण बघूया. ओके. तुमच्या स्वतःच्या आपलं नाव ही आपली सगळ्यात महत्वाची आपली आयडेंटिटी आहे. आपण हां. जन्माला आल्यानंतर आपल्याला कोणी शुक-शुक करून हाका मारतं का? नाही. नाही. काही दिवस आपल्याला फक्त बाळ म्हणून कोणी हाक मारतं. हां. पण त्यानंतर 12व्या दिवशीच आपल्याकडे बारसं करावं लागतं कारण ती त्या व्यक्तीची ओळख असते. त्यामुळे करेक्ट. आपल्या दृष्टीने नाव ह्याला किती महत्त्व आहे हे सगळ्यांनी आधी हां. जाणून घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपलं नाव हे स्पष्ट दिसणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जे आत्ता खूप सक्सेसफुल लोकं आहेत किंवा आयडियल पर्सनॅलिटीज आहेत, या सगळ्यांचे सिग्नेचर आत्ता तुम्हाला Googleवर जाऊन कोणालाही बघायला मिळतील. सगळ्या सक्सेसफुल लोकांचे सिग्नेचर हे छान ठसठशीत, ज्यामध्ये त्यांचं नाव प्रॉमिनंटली दिसतं. तुम्हाला हां. असं म्हणताच येणार नाही, की असं काहीतरी केलेलं आहे, हे अशा लोकं सह्या करतात. तुम्ही हां. ओळखू शकता हो, का हे नाव नाही. काय आहे? त्यातल्या त्यात तुम्ही अंदाज लावू शकता, की बाबा हा बहुतेक एस आहे. बहुतेक ते हां. सुद्धा. हं. तर असं असं न करता त्याच्याऐवजी व्यवस्थित एस हे नाव एस हे लेटर प्रॉमिनंटली दिसलं पाहिजे. हां. मग तिथे नाव फक्त समजा आपण म्हणतो तसं सागर हे नाव असेल. हां. तर हे विशिष्ट पद्धतीने दिसलं पाहिजे ना, करेक्ट ती आहे. तुमची आयडेंटिटी आहे. तुम्ही हां. तीच लपवता, तुम्ही तीच हाईड करताय. मग हां. तुम्हाला प्रॉब्लेम्स येणारच आहेत लाईफमध्ये. बरोबर आहे. सो हे खूप महत्वाचं आहे. तर हे आता जसं तुम्हाला मी उदाहरण दिलं, हां. की हे असे ब्लॉक काहीतरी त्यालाच वेटोळा घालणे, 2-2, हां. 3-3 वेळा करणे, 4-4, 4-4, 5-5, 6-6 लाईन्स खालती अशा मारायच्या हां. सिग्नेचरच्या. पहिलं लेटर कसं बसं समजतं, पुढे डॉट, 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 डॉट कळत असतात. नाही. हां. आणि का तर हा तर सगळ्यात चुकीचा समज आहे आपल्याकडे, की माझी सिग्नेचर कोणीही चोरू हां. चोरू बँकेमध्ये नये. डुप्लिकेट करू नये म्हणून. येस, डुप्लिकेट कोणी करू नये. असं शक्य नाही. तुम्ही कितीही म्हणालात आत्ता, हं. ही आत्ता तुम्ही याच्यावर बटर पेपर आणून तुम्ही ट्रेस पेपर आणून सुद्धा जर काढायची म्हटली, हां. तर तुम्हालाही जमणार नाही. कारण ओके. आहे कारण तो त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा काय म्हणतो आपण प्रेझेंट करण्याची माध्यम आहे ना. हां. बरोबर त्यामुळे आहे. तुमच्यासारखी मी नाहीये, माझ्यासारखे तुम्ही नाहीत किंवा इतरही कोणी नाहीये. त्यामुळे ती बरोबर आहे. सही तशी येणारच नाहीये. करेक्ट, करेक्ट. सो कॉपी करून सुद्धा तुम्हाला नाही त्या गोष्टी जमत किंवा नाही कळत. हां. कित्येक वेळा मला असा अनुभव आहे, की बँकेत सुद्धा आपण एक विशिष्ट सही केली असेल आणि आपण खूप दिवसांनी सही केली, तरी आपली सही वेगळी येते आणि काही वेळेला ती रिजेक्ट करतात. हां. ऑब्जेक्शन घेतात. करेक्ट. क्रॉस चेक करतात, की ही सही त्याच व्यक्तीची आहे का नाही. हां. या सुद्धा होतं. गोष्टी मग का त्या अनुभवाला मिळतात? कारण आहे ना, कारण त्यांना त्यांची सिस्टम दाखवते, की हां. बहुतेक ही या व्यक्तीने केलेली नाहीये. करेक्ट, हं. करेक्ट, ती करेक्ट. त्याच्याचमुळे. कारण त्या पद्धतीने येणारे स्ट्रोक त्या व्यक्तीचे येत नाहीत म्हणून. हां. सो आता तुम्हाला अजून एका लेटरची गंमत दाखवते हां. हां. आता ए लेटर जे स्मॉल आहे ते आपण अशा पद्धतीने काढणं हे आयडियल समजलं जातं. हां. आता काही लोकांना सवय असते, ए असं काढतात ते. असं काहीतरी काढतात. छोटंसं काहीतरी काढून मग असं काढतात. हं. इथे जेव्हा अशी छोटीशी नॉटसारखं काहीतरी येतं इथे हां. हां. हां, तेव्हा अशी लोकं चंचल स्वभावाची असतात असं समजलं जातं. ओके. हे असं ठेवून असं काढून असं काहीतरी काढतात ए. हां, 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 हां. सो हा इथे जो स्ट्रोक आलाय म्हणजे बघा इतका छोटासा स्ट्रोक सुद्धा खूप मॅटर करतो. ओके. म्हणजे नॉट नाही आली पाहिजे. नाही आली पाहिजे. तुम्ही सिंपल ए हा स्मॉल असाच काढणं अपेक्षित आहे. हा ओके. आयडियल समजला जातो. हां. आणि हे मी एक उदाहरण दिलं तुम्हाला. असे खूप व्हेरिएशन्स आहेत. कोणी असं काढतं, हो, 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 कोणी हो. असंच काढतं काहीतरी, कोणी असं काढेल, जो हां. डब्ल्यूकडे जाणारा आहे. करेक्ट. सो ह्या प्रत्येकाला काहीतरी त्याचा अर्थ आहे. ओके. त्याप्रमाणे ते व्यक्तिमत्व बदलत जातं. म्हणजे हे मी ओके, तुम्हाला ओके. उदाहरण दिलं. हां. आता ए काढण्याची तुम्ही इथे जितकी लोकं आणाल, आपण अगदी आत्ता इथे असले 10 जण म्हटले तरी सुद्धा 10 आपल्या वेगळे 10 काढ वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने लोकं 100% काढतात. हो. म्हणूनच प्रत्येक जण युनिक आहे. आपण म्हणतो ना, की हां, प्रत्येक हां. जण वेगळा आहे. तो त्याच करेक्ट, कारणासाठी, करेक्ट. की त्याच्यामध्ये ते दिसतं आणि हां. त्याचं वेगळेपण राफोलॉजी शिकवतं आपल्याला, की कसं ओळखायचं आपण. हां. ओके. समजा एखादा व्यक्ती खूप स्ट्रगलमध्ये आहे, तर ते त्याच्या हँडरायटिंगमध्ये कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो? हो, येस. स्ट्रगल करतोय, पण त्याच्यापर्यंत संधी येत नाहीयेत. हां. अपॉर्च्युनिटीज येत नाहीयेत त्याच्यापर्यंत किंवा त्या थांबतायत कुठेतरी. आपण म्हणतो ना, हातातोंडाशी आलेला घास हां. जातोय निघून हां. एखाद्या व्यक्तीच्या. परत मी सांगते, की मी याच्यात सगळं रिव्हील नाही करू शकत, पण त्या गोष्टी सुद्धा आपण ओळखू शकतो त्यातून, ओके. की का असं होतंय? या हां. व्यक्तीपर्यंत संधीच का पोहोचत नाहीयेत? हां. आणि त्याच्यातल्या सुद्धा भरपूर प्रकार असतात. काही लोकांसमोर काही लोकांना संधी उशिरा येतात. हां. काही लोकांचं असं होतं, की
त्यांच्यासमोर संधी दुसऱ्याच्या हाती जाते हो, किंवा हो, दुसऱ्याला हो. मिळते. बरोबर आहे. किंवा काही लोकांना असं होतं, की संधी मिळते नक्की त्यांना, हं. पण तोवर त्यांचा त्या गोष्टीतला इंटरेस्ट सगळा निघून गेलेला असतो. आपण आ, म्हणतो ना, की काय दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर तर दात. दात तशी नाहीत. अवस्था त्यांची होते आणि मग त्यात काहीच पुन्हा इंटरेस्ट राहत नाही त्यांना. असंही खूपदा होतं. ओके, ओके. मग समजा आपण रिलेशनशिपबद्दल बोलूयात, की हं. समजा नवरा-बायकोंमध्ये प्रेम नाहीये किंवा त्यांच्यात वाद खूप होतायत. तर मग हे सिग्नेचरमधून आयडेंटिफाय होऊ शकतं? हो. ह्याच्यासाठी मी स्वतःच मोठं उदाहरण आहे. ओके. उदाहरण अशासाठी मी म्हणेन, की मी जेव्हा स्वतः ग्राफोलॉजी हां, शिकण्याच्या अगोदर मी ज्यांच्याकडून एनालिसिस करून घेतलं होतं, हां, तर त्यांनी मला हाच बदल करायला सांगितला होता आणि माझं सिग्नेचर मी मुद्दामून इथे आवर्जून तुम्हाला हां, सगळ्यांना दाखवीन, की माझी सही मी अशी करायचे. हां. S.S.V. ओके. आणि असे काहीतरी पुढे डॉट्स होते हां. माझे. आता बदलली मी ती. तर इथे तुमच्या नवरा-बायकोंचे सतत वाद होतात. हा ओके. जाणवतो हा फरक. वाद म्हणजे काय अगदी तुम्ही लगेच हमरी-तुमरीवर, मारामारीवर हं. येत नाही. मतभेद असतात. हां. त्या मानाने तुमचं एक म्हणतो ना, की बॉन्ड असला तरी सुद्धा वाद का सारखे होतात, असंही खूप लोकांना हां, वाटतं. हां, हां. तर डॉट हा कुठे आहे? तो तुमच्या रिलेशनशिपमध्ये म्हणतो तसं तो दाखवतो, की काहीतरी ओके. गडबड आहे. हां, कुठेतरी या गोष्टी पण खटकतात आपल्याला बघितल्यावरती. हां. मग काही नाही. कुठेही मध्ये डॉट न देता आता मी माझी सिग्नेचर ही अशी करते. हे ओके, आयडियल सिग्नेचर आहे. ओके. म्हणजे डॉटमध्ये आला की तो डाउट झाला. येस. तो मग काहीतरी रिलेशनशिपमध्ये गडबड आहे हे ओळखावं. ओके, आणि तो ओके. सगळ्यावर आहे. सिग्नेचरमध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक त्या नावाचं किंवा हां. त्यातल्याही प्रत्येक लेटरचं एक स्थान आहे. त्या व्यक्तीचं स्थान आहे तिथे असं आपण हां, म्हणू हां. शकतो. की फर्स्ट म्हणजे इनिशियल कोणाचं स्थान दाखवतं. तुमच्या काय म्हणूयात सरनेममधलं फर्स्ट इनिशियल कोणाचं स्थान दाखवतं. असं प्रत्येकाच्या कुटुंबातल्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात हं. असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं एक काहीतरी विशिष्ट स्थान असतं ते. ओके. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात. परत एकदा की हे एनालिसिस केल्यावर हां, खूप हां. बारकाईने तुम्हाला समजतात. आता खूप लोकं काय करतात, की इथे फक्त स्वतःचं नाव लिहायचं. हां. हं, बस पुढे काही नाही. नाव-गाव काही नाही. अशी लोकं थोडीशी हां. फॅमिलीपासून डिटॅच असतात, असंही ओके. बघायला मिळतं किंवा फार काही फरकच पडत नाही त्यांना, असं सुद्धा असतं. हां, अशा हां, हां. गोष्टी बघायला मिळतात. ओके. आता अजून एक त्याचं उदाहरण मी तुम्हाला म्हटलं तसं, की काही तुमचे किती म्हणजे स्लांट आपण म्हणतो तसं, की हां. एखादं लेटर आता एल लेटर हे असं लिहिणं अपेक्षित हां. आहे. तर एल हा थोडासा जरी असा झुकलेला असेल, थोडासा जरी आतल्या बाजूला झुकलेला असेल किंवा अशा ओके. पद्धतीने काढलेला असेल. अगदी खूप छोटासा थोडं त्याच्यातला तो स्टायलिश करायच्या नादात. काहीही थोडासा असा झुकलेला असेल, हां, थोडासा असा झुकलेला असेल, थोडासा आतल्या बाजूला झुकलेला असेल, हां. तरी त्या प्रत्येकाला काहीतरी त्या व्यक्तिमत्त्वातलं महत्त्व आहे ओके. किंवा त्यांनी ते बदलतं. त्यांनी बरं. ते आपल्याला दर्शवतं, की ही व्यक्ती किती विचार करणारी आहे, ही भूतकाळाचा जास्ती विचार करते का भविष्याचा जास्ती विचार करणारी आहे का ओह! प्रॅक्टिकल आहे. ओके, अशा खूप गोष्टी या सगळ्यावरून पण आपल्याला समजतात. ओके. मग समजा आपण सिग्नेचरवरती आपण बोलतोय, पण मग हँडरायटिंग जी असते, हं. ती तर लहानपणापासून आपण हो, जे वळण लागतं हो, तीच कॅरी फॉरवर्ड करून मला वाटतं जोपर्यंत आहोत हो, तोपर्यंत हो, राहते. हो. मग ती कशी सुधारता येऊ शकते? ती सुद्धा सुधारता येते. म्हणजे आपण म्हणतो तसं, की आता आपल्या एका ठराविक वयानंतर आपला लिहिण्याशी तसा फार संबंध येत नाही. हां, पण मी असं म्हणते, की जी शाळेतली मुलं आहेत, हां, तर त्यांना एक आयडियल पर्सनॅलिटीच्या दृष्टीने हां. त्यांच्यासाठी मात्र आयडियल त्यांनी हँडरायटिंग करून घेणं. ओके. म्हणजे अर्थातच की सगळीच मग तुमची 26च्या 26 आपण त्यांना लेटर्स आयडियल हां, पद्धतीने शिकवायची का? तर नाही. काही वेळेला काही मुलांमध्ये एक 5-6च जी त्यातली अक्षरं असतात, ती हां. बदलण्याची गरज असते. ती आपण ओके. विशिष्ट पद्धतीने मुलांना सांगतो. त्याची प्रॅक्टिस जास्ती करायला सांगतो आणि मग 10वी नंतर त्यांचा संबंध खरा सिग्नेचरशी येतो. पण हां, तोपर्यंत त्यांचं हँडरायटिंग पण जर आयडियल असेल, तर हां. नक्कीच मुलांना खूप छान सक्सेस मिळतो. हा पण ओके, खूप अनुभव लोकांनी घेतलेला आहे. ओके, म्हणजे ओके. आत्ता रिसेंट माझ्याकडे एक लेडी होत्या. हां, त्यांनी आधी त्यांच्या मुलीचं करून घेतलं असंच हां, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी 1 महिन्यानंतर माझ्याकडनं त्यांचं स्वतःचं आणि मिस्टरांचं करून घेतलं. हां, तर त्या मीटिंगमध्ये थोड्याशा बिझी होत्या. त्यामुळे जेव्हा आमची मीटिंगची वेळ ठरली होती म्हणजे हां, त्यांच्या अपॉइंटमेंटची, तर हां, त्यावेळेला त्या हजर राहू शकल्या नाहीत. मी त्यांना म्हटलं, की "मॅडम मी तुम्हाला तुमचा जो काही माझा एनालिसिस केलेला रिपोर्ट आहे, तो मी पाठवून देते तुम्हाला." हां. नाही म्हणाल्या. माझ्या मुलीला इतके पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत, की मला तुमच्याशी बोलायचं आणि मला ओके. एक आणि एक गोष्ट जाणून घ्यायची तुमच्याकडून, की माझी पर्सनॅलिटी तुम्ही सांगताय,
मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही जी मला सिग्नेचर देणार त्यांनी मला 100% फायदाच होणार आहे. ओके. असं म्हणून त्या थांबल्यात अजून आणि मी त्यांना म्हटलं, की तुम्हाला थोडं अजून महिनाभर मग त्यासाठी थांबायला हां. म्हणाल्या, माझी थांबायची तयारी आहे. पण तुम्ही ओके. मला व्यवस्थित एक्सप्लेन करा, की माझं का असं आहे, माझ्या या हां. गोष्टी आणि तुम्ही मला आयडियल जी सिग्नेचर दिली ती माझी कशासाठी तुम्ही बदलून दिली आहे? ओके. काय-काय मला सुधारणा करण्याची गरज आहे? जेव्हा आपण इंटेन्शन असतं एखादं, की हे हां. मला ठरवून मला सुधारायचं आहे हां. किंवा ठरवून मला त्या गोष्टीमध्ये प्रगती करायची आहे. मग तेव्हा हे लोकं असं करतात. त्यामुळे मी असं ओके. सगळ्यांना म्हणते, की साधारणतः एक 7वी-8वीतली जर मुलं असतील, तर हं. तेव्हाच त्यांचं जर तुम्ही हँडरायटिंग एनालिसिस करून घेतलं, तर हां. नक्कीच मुलांना खूप छान फायदा होतो. ओके. आणि परत सांगते, की जे एक असा मूर्खासारखा प्रश्न विचारणारे लोक जे असतात, की हां. अडाणी बायका काय सह्या करतात का? त्यांना हां. मला आवर्जून सांगावसं वाटतं, की ग्राफोलॉजीमध्ये काही एक्सरसाइज आहेत, जे हां. तुम्हाला मन शांत ठेवण्यासाठी, मन ओके. एकाग्र करण्यासाठी, नंतर मनी फ्लोसाठी पण सॉरी सर परत सांगते, की मी ते इथे रिव्हील करणार नाहीये. पण असे काही एक्सरसाइज आहेत हां. ग्राफोलॉजीमध्ये, ज्यामध्ये तुम्ही बदल केल्यानंतर सुद्धा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स येतात. ओके. झोप शांत लागण्यासाठी. हे बरं. खूप इश्यूज आहेत सध्या. लोकांना स्ट्रेस आहे. हं. स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी तुमची ओव्हरऑल सगळी ताकद, स्ट्रेंथ वाढवण्यासाठीच एक्सरसाइज आहे. ओके. सो हे सगळं तुम्हाला ग्राफोलॉजी मदत करते करायला. आणि ओके. हे अगदीच विद्यार्थी दशेत असणाऱ्या लोकांनी म्हणजे मुलांनीच केलं हां. पाहिजे असं काही नाहीये. तुमच्या माझ्यासारख्यांनी सुद्धा हा एक्सरसाइज केला तर नक्की फायदाच होतो. ओके, हं. ओके, की ओके. आता तुम्ही तुमच्या फील्डमध्ये काहीतरी ग्रेट अजून करायचंय. तुम्हाला तुमची स्ट्रेंथ हां. वाढवायची आहे. हं. तुम्हाला तुमची मेंटल कपॅसिटी वाढवायची आहे. हां. सो स्ट्रेंथ वाढवण्यासाठीचा एक एक्सरसाइज आहे तो करा. ओके. तुमचं शेड्यूल खूप हेक्टिक असेल, हं. पण तुम्हाला त्या सगळ्या ओव्हर स्ट्रेस किंवा खूप येणाऱ्या ताण जो असतो त्याच्यामुळे हां. रात्री झोप लागत नाहीये. झोप शांत येण्यासाठी आपल्याकडे ग्राफोलॉजीमध्ये छान ओके. एक्सरसाइज आहे. सो विश्वास ठेवलात तर हे सगळं सुद्धा तुम्हाला खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट्स देतात. मग समजा आता तुम्ही म्हणताय, की जसं झोप लागण्यासाठी एक एक्सरसाइज आहे हो. किंवा कॉन्सन्ट्रेशनसाठी आहे. तर जर काही सॅम्पल दाखवले तर बरं होईल. ओके. आता आराम मिळण्यासाठी तुम्हाला ओव्हरऑल शांतता एक आपण म्हणतो ना, आपल्याला हां. काही नाही करायचं आज दिवस मी इतकी दमली आहे, की मला आता फक्त शांतता हवी आहे. हां. तेव्हा तुम्ही हा एक एक्सरसाइज करू शकता. हं. ओके. म्हणजे हे किती वेळा येस. करायचं? कितीही वेळा बरं. करू शकता. पानभर करा तुम्ही. तुम्हाला छान रिझल्ट्स ओके. मिळतात त्याचे. त्यानंतर तुम्हाला आता शांत झोप लागण्यासाठी हां. त्याच्यासाठी पण हा एक्सरसाइज आहे. ओके. हं. तुमची ओव्हरऑल तुम्हाला स्ट्रेंथ वाढवायची आहे. हां. तुम्हाला ताकद वाढवायची आहे तुमची. आत्मिक म्हणा, शारीरिक सगळेच, हां. मानसिक. बस तुम्ही हा एक्सरसाइज करा. ओह! परत एकदा सांगते, लोकं म्हणतील काय वेडेपणा आहे हा, हे काय काढायला सांगतायत. तुम्ही करून बघा हां. आणि तुम्हाला कसं जाणवतंय, हा सगळ्यांनी खरंच हा एक्सपिरियन्स घ्या तुम्ही आणि मग ओके. मला कमेंट करा हवं तर किंवा जर ओके. तुमच्या जवळ सांगतील काही लोकं. हां. नाही कमेंट करतील ज्यांना येस, वाटतंय, की बाबा मला येस, अनुभव आलाय येस, किंवा डाउट असतील तरी कमेंट करा. येस. सो असे हे काही एक्सरसाइज आहेत, ओके. ते तुम्ही केलेत, की तुम्हाला तसे रिझल्ट्स मिळायला लागतात आणि ओके. तुम्हाला म्हणतात तसं, की पॉझिटिव्ह जाणवायला लागतं. हां. त्या तो फरक जाणवायला लागतो. काही नाही दिवसभरात एक 5 मिनिटं बसून तुम्ही फक्त हा एक्सरसाइज करा. एखाद्या ओके. कोऱ्या कागदावरती किंवा असा हां. केलात तरी सुद्धा चालू शकणार आहे. ओके, ओके, ओके. आता तुम्ही एक्सरसाइजचं सांगितलं, हं, पण एक नॉर्मल हं, सिग्नेचरमध्ये डॉट आपण हां, ज्यावेळेस मारतो, डॉट हं, किंवा अंडरलाईन खाली हं, मारतो. हं. त्याचं काय महत्त्व असतं? येस. सिग्नेचरला आपण अंडरलाईन जे देतो, आता समजा इथे हां. आता अंडरलाईन करताना सुद्धा हां. ती वरच्या तुमच्या अक्षरांना चिकटून आहे, ओह! क्रॉस करून आहे, 1 आहे का 2 आहे, हां. काही जण 3 करतात, काही जण हां. तेवढे करून एवढे-एवढे डॉट्स देतात. हां. वेगळे-वेगळे प्रकार करतात या करेक्ट. सगळ्यामध्ये सुद्धा. हां. स्ट्रेट आहे, इथे स्ट्रेट लाईन देताय तुम्ही. हां. सिग्नेचर तुमची स्लांट आहे, पण लाईन स्ट्रेट आहे खाली. अंडरलाईन तुम्ही स्ट्रेट दिलेली हां. आहे. या सगळ्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. ओके. बेसिकली तुम्ही अंडरलाईन असणं तुमच्या सिग्नेचरला हां. पूर्ण या अक्षरांच्या हां. खाली, ती महत्वाची अशासाठी आहे, की सगळ्याच दृष्टीने तुमचा एक आपण म्हणतो ना, तुमच्या सगळ्या गोष्टींना स्थैर्य येतं. ओके. बेस तयार होतो तुमच्या प्रत्येक गोष्टीचा. हे याच्यावरती खूप सिली कमेंट्स करतात लोकं, हां. की काय मग आता हे झालं की आमचं घरच होणार का वगैरे. खूप असे मजेशीर आपल्याकडे रिकामे लोक खूप आहेत, की जे अशा हां. कमेंट्स करतात. हां. पण करून बघा. माझं असं म्हणणं आहे, की हे तुम्ही हां. करून बघा. ओके. तुम्हाला सगळ्या गोष्टींना आयुष्यात स्थैर्य येण्यासाठी ओके. तुम्हाला अंडरलाईनची आवश्यकता आहे तुमच्या ओके. सिग्नेचरमध्ये. सो मग ती ती 1 करून बघा. असायला हवी की 2 असायला? एकच असायला हवी. ओके. हां.
2 करणं याच्यात पण गोष्टींमध्ये फरक पडतो. ओके. सिग्नेचर अंडरलाईन करून डॉट तुम्ही कुठे देताय? हां. इथे देताय, इथे देताय, इथे देताय, एंडला देताय. या ओके. सगळ्याचे पण खूप वेगळे-वेगळे एनालिसिस केल्यावरती त्याचे काय म्हणतात ओके. इफेक्ट्स आहेत. ओके. सो ते कुठे असणं आयडियल आहे हं. आणि कुठे नसावेत. आता हेही मी सांगते, की काही सिग्नेचरमध्ये तुम्हाला अंडरलाईन करण्याची सुद्धा गरज भासत नाही. ओके. हां. आता असं पण काही लोकं म्हणतात, की कितीतरी आयडियल पर्सनॅलिटीज आहेत, की ज्यांना अंडरलाईन ते करतच नाहीत आणि तरीसुद्धा ते सक्सेसफुल आहेत. हां, अगेन बाकीच्या गोष्टी त्यातल्या बघितल्या जातात. हां. तुम्ही एक सिग्नेचर बघताना तुम्ही फक्त तेवढीच एक गोष्ट हां. बघत नाही ना. तुम्ही बरोबर. बाकीच्याही गोष्टी बघता. त्यामुळे जर बाकीच्या गोष्टी तुमच्या आयडियल असतील, हां. तर त्याच्यासाठी तुमचं अंडरलाईन मॅटर करत नाही. असं ओके. सुद्धा आहे. ओके. काही वेळेला लोकं फक्त स्वतःचं नाव लिहितात. फक्त स्वतःचं नाव. हां. पण एक सगळ्यांसाठी सर्वसामान्य सगळ्या लोकांसाठी ग्राफोलॉजी असं सांगते, की आपलं नाव स्वतःचं हां. आणि आपलं आडनाव हे हं. दोन्हीही आपल्या सिग्नेचरमध्ये आपण मेन्शन करणं आणि ते व्यवस्थित स्पष्ट ओके. दिसणं हे खूप महत्वाचं आहे. आता नवीन पद्धतीने बायका नवऱ्याचं इनिशियल आहे ते लिहितच नाहीत. असंही हां. खूप लोकं करतात. पण मला असं म्हणायचं नाही, की ते चूक किंवा बरोबर आहे. पण त्या गोष्टी सुद्धा खूप मॅटर करतात, की ओके. जुनंच नाव लावतात. हां. नंतर सासरचं सरनेमच लावत नाहीत किंवा ओके. नवऱ्याचं नाव लावत नाहीत. या गोष्टी पण खूप मॅटर करणाऱ्या असतात. आणि त्या सगळ्यामध्ये सुद्धा परत एकदा सांगते, की तरीही प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी आहे. ही एक ढोबळ मनाने आपण सर्वसामान्यांसाठीच मी सांगितलेलं आहे, हां, स्टेटमेंट हां, केलेलं आहे. हां. पण म्हणजे अशीच सिग्नेचर केली ती सगळ्यांना सूट होती असंही नाहीये. ओके. प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी आहे. प्रत्येकाला ह्यातलं काहीतरी वेगळं करण्याची आवश्यकता सुद्धा हां, असू हां. शकते. आता काही वेळेला काही लोकं फक्त सिग्नेचरमध्ये आपलं आडनाव लावतात. हं. हां. त्याचा काहीतरी वेगळे रिझल्ट्स असतात. काही जण फक्त स्वतःचं नाव लावतात. त्याचे वेगळे ओके. रिझल्ट्स आहेत. काही जण सिग्नेचरमध्ये फक्त नाव लिहून आपल्या आडनावाचं फक्त फर्स्ट म्हणजे इनिशियल फक्त हां. असतं मेन्शन करेक्ट. केलेलं शेवट असतं. फक्त. येस. हां. म्हणजे आता सायली व्ही फक्त केलेला असतो. पण करेक्ट. त्यांनी सुद्धा गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. सो ती व्यक्ती तिचं आधी सगळं आहे ते हं. हँडरायटिंग आणि सिग्नेचर एनालिसिस केल्यानंतर हां. तिच्यासाठी काय चांगलं आहे? ओके. तिच्यासाठी काय प्रगतीपथावर नेण्यासारखं आहे? हां. त्या दृष्टीने आम्ही देतो सिग्नेचर ओके. चेंज करून. म्हणजे मी परत सांगते, की कोणाला सगळ्यांनाच पूर्ण नाव सूट होतं किंवा त्यांनीच सक्सेस मिळतो असंही नाहीये. ओके. हां. काही वेळेला त्यातलं आम्ही काही लोकांचं उलटं असतं, की सतत उलट फॅमिलीचं म्हणजे आडनाव लावल्यामुळे ती माणसं इतकी कमकुवत पण झालेली बघायला मिळतात. ओके. अशाही पर्सनॅलिटीज असतात काही. मग तिथे आम्ही उलटं सांगतो, की तिथे तुम्हाला स्वतःवर आत्ता जास्ती काम करायचंय. ओके. सो तुमचं नाव पूर्ण तुम्ही तिथे लिहिणं किंवा हां. सिग्नेचरमध्ये असणं जास्ती गरजेचं आहे. आणि मग एक वेळ तुम्ही आडनावाचं फक्त इनिशियल लावलत तरी. म्हणजे म्हणलं तसं प्रत्येक कॉम्बिनेशन वेगळं आहे सर. व्यक्तिशः बदलेल. प्रॉब्लेम जसे असेल तसं येस, ते बदलेल. येस, येस, येस. प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी आहे कारण. त्यामुळे ओके. लोकांनी हा पॉडकास्ट बघून सुद्धा एकाच फक्त पॉइंटवरती असं बोट ठेवून, की नाही अंडरलाईन करायला सांगितले मॅडमनी म्हणजे हां. मग फक्त अंडरलाईन करायची म्हणजे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतील. असं नाहीये. कारण त्या सगळ्यामागचा अभ्यास असतो. मी असं म्हणत हां. नाही, की मी अगदी सर्वज्ञ आहे. पण हां. जो काही माझा अभ्यास आहे त्याच्यानुसार मी त्या व्यक्तीचा पूर्ण सिग्नेचर किंवा हँडरायटिंग एनालिसिस करून त्यांना मार्गदर्शन करू शकते नक्कीच. ओके, ओके. आता डॉट जे देतो आपण, हं. त्याचं काय एक्झॅक्टली महत्व आहे? डॉट हे तुम्हाला बेसिकली ग्राफोलॉजीमध्ये त्याला भिंत असं समजलं जातं. ओके. हं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की कुठे आहे? मग ते तुमच्यापर्यंत येणाऱ्या संधी कशा थांबवतात किंवा त्या बरं. तुम्हीच कशा येऊ देत नाही. असे वेगळे-वेगळे त्याच्या अर्थ आहेत. त्यामुळे ओके. तो डॉट कुठे आहे? या गोष्टी खूप मॅटर करतात. ओके. मग डॉट असायला पाहिजे का नाही? असायला पाहिजे, पण तो योग्य ठिकाणी असायला हवा. ओके, ओके, ओके. समजा एखादा व्यक्ती आहे, तर त्याच्यावरती आपल्याला विश्वास नाही. आपल्याला डाऊट येतो ना, की ह्याच्यावरती विश्वास ठेवूयात की नाही? हं, ट्रस्ट फॅक्टर असतो हं. किंवा चीटर म्हणतो आपण. हो. तर अशा व्यक्तींना आपण सिग्नेचरवरनं ओळखू शकतो का? हो, सिग्नेचरवरून आपण अगदी व्यवस्थित ओळखू शकतो. जो मनुष्य फ्रॉड आहे, हां, ज्याच्यावर विश्वास नाही आपण ठेवू शकत. तर असा सगळ्यात पहिली त्याची ओळखण्याची एक सोपी साईन सांगते. म्हणजे हां, मी परत सगळ्यांना सांगते हां, प्रेक्षकांना, की ते म्हणजेच ती व्यक्ती फ्रॉड आहे असं कृपया कोणी समज करून घेऊ नये. हां, पण त्यातला एक भाग आहे तो म्हणून हां. सांगते, की त्याच्यात तुम्हाला त्या व्यक्तीचं कधीच नाव ओळखता येणार नाही. ओके. नाव आणि आडनाव तुम्हाला कधीच त्या व्यक्तीचं ओळखता येणार नाही. जसं सॅम्पल एखादं? येस. ओके.
तुम्ही सांगू शकता हे कुठल्या व्यक्तीचं नाव आहे. याच्यात काहीच कळत नाहीये. एक साधं लेटर सुद्धा तुम्हाला यातलं ओळखता येत नाहीये जर, हां. तर आपण नाही ओळखू शकत. इथे ती लोकं त्यांची आयडेंटिटी लपवतात किंवा इथेही सुरुवात ही हां. व्यक्ती फ्रॉड असण्याचे चान्सेस खूप आहेत. ओके. परत सांगते की ही सिग्नेचर असणारे म्हणजे लगेच एकमेकांमध्ये वादावादी म्हणजे तू फ्रॉडच हां. आहेस असं कृपया कोणी समज करून घेऊ नका. हं. पण त्यातली एक ओळखण्याची ती साईन आहे, असं मी म्हणू ओके. शकते. आणि माझ्याकडे आता मध्यंतरी एक अशीच खूप वेगळीच म्हणजे सही आली होती. हं. लिटरली अशी सही होती ती. ओके. एवढीच सही होती त्या व्यक्तीची. आणि मी खूप कन्फ्यूज झाले. कारण मी थोडासा ह्याच्यावरती अभ्यास केला म्हणजे काय आहे हां, ही व्यक्ती हां. किंवा काय. मग अर्थातच आपण जेव्हा म्हणतो, की आपल्या काही मर्यादा आपल्याला असतात, की माझ्यासाठी हा अनुभव वेगळा होता, की आपण हां, ह्याच्यात आता अजून काय एनालिसिस करायचं? ह्या हां, व्यक्तीबद्दल आपण काय ओळखायचं? तर मग माझे जे त्यातले गुरु आहेत त्यांना मी विचारलं, हां, की मी हे असं-असं एनालिसिस केलेलं आहे या व्यक्तीच्या बद्दल. तर हां, ते म्हणले, "हो, येस. तू 70% बरोबर केलेलं आहेस हां. एनालिसिस. आणखीन 30% गोष्टी मग मला त्यांनी सांगितल्या होत्या त्यातल्या, की ही ओके. व्यक्ती कशी आहे? ही प्रॉपर चोर आहे. पण चोर म्हणजे कशी? हां, तर फक्त वस्तूची चोरी नाही. हां. बुद्धिमत्ता चोरणं, ओके, या लेव्हलपर्यंत ही व्यक्ती काम करणारी आहे. ओके. मग ही सही असते अशी? पहिलं मला तोच डाउट आला, की ही सही आहे का, की तुम्ही मी पण मगाशी 4-4 सांगितलं वेळा ते नाही, नाही. एक्सरसाइज आहेत? अशी सही होती, अशी सही होती. ओके. आणि त्यांनी मला त्याच्यामध्ये माझ्या गुरूंनी त्याच्यात थोडं मला मदत केली, गाईड हां. केलं आणि मग नंतर त्या गोष्टी आणि तशीच ती व्यक्ती होती. म्हणजे तिच्या ओके. कोणी अजून अशा करत ती माझ्याकडे आली होती. डायरेक्ट त्या व्यक्तीने नव्हतीच हां. दिलेली नक्कीच म्हणजे. हं. पण तेव्हा या सगळ्या गोष्टी तेव्हा अशा लक्षात आलेल्या होत्या सिग्नेचरमधून. सो असे पण अनुभव असतात. अजून एक सांगते, की नैराश्यात असणारी व्यक्ती, हां. आत्महत्या करण्याचे चान्सेस असणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा सिग्नेचर ओळखण्याची ओह! एक विशिष्ट त्याचे स्ट्रोक आहेत. ओके. परत सांगते, की मी इथे नाही ते रिव्हील करू शकत सॉरी. हां. पण तसंही आपण ओळखू शकतो, की ती ओके. घरातली व्यक्ती किंवा तो मुलगा नैराश्यात, मुलगी म्हणा हां. नैराश्यात आहे. हे आपण त्या सिग्नेचरवरून ओळखू शकतो. ती मेंटली अनस्टेबल आहे, असं जे हां. आपण म्हणतो, तसंही आपण या सगळ्यामधनं ओळखू शकतो. मानसिक ओके. स्थैर्य नाहीये, अस्थिरता आहे. हे सगळं आपण बारीक-बारीक त्याची मानसिकता त्या सगळ्यामधनं जाणून घेऊ शकतो. ओके, ओके. पण तुम्ही जसं म्हणालात, की एखादी व्यक्ती आत्महत्या करणार आहे आणि ते हं, आपल्याला सहीमध्ये हं. दिसतं. हो. पण सही आपल्याला ज्यावेळेस फर्स्ट आपण सही करतो, हं. तिथपासून जोडलेली असते. तर काय असं त्यात वेगळं होतं? नाही. आपली सही बदलते सर, खूप बदलते. आपले प्रत्येक स्ट्रोक्स बदलतात. कारण आपलं ओके. व्यक्तिमत्व बदलत असतं ना. आपली पूर्ण जी डेव्हलपमेंट होत हां. असते, ती प्रत्येक स्टेजमध्ये तुमची सही तुम्ही नीट आता खरं तर आपल्याकडे आपण 5वी-6वी पासून जे लिहितो ते हां. आपल्याकडे नसतं काही वेळेला लिखाण हां, केलेलं हां, किंवा हां, काही. हां. पण जर कोणाला मिळालं तर त्यांनी नक्की बघा, की तुम्ही आत्ता लिहिणं आणि तेव्हाचं तीच अक्षरं तुमचंच हँडरायटिंग पण ते तसं येत नाहीत. ओके. त्याच्यात खूप बदल झालेला असतो. सही जरी तुम्ही अगदी तुमच्या 10वी इयत्तेमध्ये फायनल हां. केलेली असेल, तरी ती तेव्हाची सही, तेव्हाचे स्ट्रोक्स आणि आत्ताच्या ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. ओके. तुम्हीच विश्वास ठेवणार नाही, की "अरे, ही माझी सही अशी होती." नाही हं. वाटत मला, काहीतरी वेगळीच वाटते. असं वाटतंय, की आता ही बहुतेक दुसरंच कोणीतरी केलेली आहे. इतके बदल होतात कारण तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तसे बदल होत गेलेले असतात. म्हणून. ओके, ओके, ओके. मग काही लोकं सिग्नेचर करताना हं. 2 वर्ड म्हणजे इंग्लिश म्हणजे 2 लँग्वेज थोडक्यात हो. इंग्लिश आणि मराठी करतात. मग हं. अशी सही चालते का नाही चालत? नाही, शक्यतो ग्राफोलॉजी पण हेच सांगते, की तुम्ही मराठी करण्यालाही काही हरकत नाहीये हं. म्हणजे करावी. पण एक काहीतरी करावं. अर्धवट करू नये. म्हणजे बऱ्याच ओके. लोकांना मी तुम्हाला आता सांगते, तसं पण एक हां, उदाहरण देते. कारण माझ्याकडे हां. तशी एक सही आलेली होती. त्याचं उदाहरण देते मी तुम्हाला. अशी सही केली होती. ओके. एस-ए आणि ग-र अशी. गरज. हां, असं हां. अर्धवट त्यांनी केलेलं होतं. सो असं अर्धवट काहीच करू नका. ओके. एकतर तुम्ही पूर्ण सागर हां. अशी सही करा किंवा चक्क मराठीत तुम्ही छान सागर असं लिहिलं तरी सुद्धा चालू शकणार काय. ओके. पण अर्धवट करू नये, असं ग्राफोलॉजी सांगते. जे काही कराल तुम्ही ते व्यवस्थित एका भाषेतलं असलं पाहिजे. ओके, तुमची एक ओके, लँग्वेज असली पाहिजे ओके. शक्यतो मग त्याच्यामध्ये. समजा असं असेल एखादा व्यक्ती हं. सिग्नेचर करत असेल, तर काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात? सगळ्याच गोष्टी अर्धवट असतात त्या माणसाचं. सगळ्यामध्येच अस्थिरता असते त्या माणसाची. ओके, कारण तुम्ही कुठल्यातलंच पूर्ण घेऊ शकत नाही किंवा कुठल्याच गोष्टीतले मग तुम्हाला पूर्ण रिझल्ट्स मिळत नाही आपण म्हणतो ना. त्या ओके. टाइपचं असं काहीतरी या लोकांमध्ये व्हायला लागतं.
ओके. सक्सेस त्या मानाने या लोकांमध्ये कमी बघायला मिळतो आपल्याला. असं पण ओके. खूपदा बघायला मिळतं. सो अशी शक्यतो सही नसावीच. एका कुठल्यातरीच भाषेतली करणारी तुमची सही, एकच लँग्वेज वापरायची तुमच्या सहीमध्ये ओके. किंवा आपण म्हणूयात की काही लिहित असाल तुम्ही, तरी हं. त्याच्यामध्ये सुद्धा अर्ध मराठी आहे, अर्ध इंग्लिश आहे असंही नसावं शक्यतो. मध्येच काहीतरी ओके. हिंदी आहे असंही नसावं शक्यतो. सॅम्पल देताना तर नक्कीच नसावं हां. किंवा नेहमी लिहिण्याची अशी प्रॅक्टिस नसावी. तुम्ही जे आहे ते एकाच भाषेमध्ये लिहिणं आवश्यक आहे खरं तर. ओके, ओके, ओके. आता नॉर्मली लिहीत तर कोणी नाही. हं. सध्या सगळं चॅटिंगवर हो, चालतं आणि हो, सध्या जो WhatsApp चॅट आलाय, हो, ज्याची काय म्हणतो आपण अर्धवट शब्दात तरी समोरच्याला कळतं. हो. मग ही नवीन मेथड जी आहे, तर ती हं. पण इम्पॅक्ट करते का आपल्यावर? नाही. तसा त्याचा डायरेक्ट ग्राफोलॉजीशी संबंध येत नाही. हां. पण मिसअंडरस्टँडिंगसाठी WhatsApp हे हां. माध्यम आहे असं मला वाटतं, ओके. की त्याच्यातून गैरसमजच जास्ती होतात. कारण ही सगळी एक काय म्हणतो ना व्हर्चुअल असं ते हां. वर्ल्ड आहे. हं. त्यामुळे प्रत्यक्ष आणि या सगळ्या माध्यमातनं करणं शेवटी ते एक काय म्हणतो ना यंत्र आहे. हां. त्याच्यातून तुम्ही किती व्यक्त होणार आहात? जे तुम्ही हं. प्रत्यक्षरित्या होऊ शकता, तेवढं त्यातून होऊ शकत नाही. मग त्यातून गैरसमज, वादविवाद, भांडणं हे जास्ती होतात. त्यामुळे WhatsApp हे तुम्ही चांगलं हेल्दी तुमचं संवाद जर हवे असतील, आपण हां. म्हणतो तसं, तर त्याच्यासाठी चॅटिंग WhatsAppवर कधीच करू नये कोणीच. ओके. समोरासमोर जे आहे काय ते बोलावं हं. एकमेकांशी. एक वेळ पत्रातून लिहिलं तरीही चालेल. बरं. पण कधीही शक्यतो WhatsAppवरती चॅटिंगच्या माध्यमातनं एकमेकांशी काही कुठले मेसेजेस पोहोचवणं, हां. ते फक्त एक तुम्हाला काय म्हणतो ना, असं माध्यम आहे की जिथे गरज आहे फक्त इमर्जन्सीमध्ये. इमर्जन्सीसाठी म्हणा, तेवढ्यासाठीच त्याचा वापर करावा, असं मी ओके. म्हणेन. पण समजा आता वापर करताय, तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? गैरसमज खूप होतात सर. तुम्ही कितीही बघा. हां. माझ्याकडे म्हणजे मी मॅरेज काउन्सिलर पण आहे. हं. त्यामुळे माझ्याकडे अशाही केसेस येतात, की असा मेसेज केला, तसा मेसेज केला, ज्याचा अर्थ काहीतरी वेगळाच हां, असतो. हां, हां, त्याचा हां. अर्थ समोरच्याने काहीतरी वेगळाच काढलेला असू शकतो. ओके. असे खूप गैरसमज होतात या सगळ्या माध्यमातून. पण ओके, तसं होत ओके. नाही ना. तुम्ही हां. लिहिलेलं जेव्हा असतं, तेव्हा तुम्ही ते खूप लक्षपूर्वक क्लिअर लिहिलेलं असतं. असतं हं. आणि बरोबर त्याच तुमच्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे आपल्याकडे पूर्वी बघा पत्रलेखन खूप व्हायचं हो, हो, आणि हो. त्याच्या माध्यमातून लोकं किती छान एकमेकांशी असे कनेक्ट असायचा त्या लोकांचा. हां, हां. पण तेव्हा म्हटलं तसं, की कारण त्या गोष्टी व्यवस्थित त्या पद्धतीने पोहोचायच्या त्या व्यक्तीपर्यंत. पण हां. आता हे सगळं खोटी दुनिया आहे. WhatsApp ही खोटी दुनिया आहे सगळी. त्यामुळे त्याच्यावरती आणि त्याचा तसाही ग्राफोलॉजीशी काही संबंध नाही. ओके, ओके, ओके. समजा आता सिग्नेचर समजा एखाद्या व्यक्तीने बदलली, मग त्याला ती पूर्ण बँकेच्या बदलायला लागतात, की फक्त त्यांनी ती रिहर्सल करायची आणि सोडायचं? काय एक्झॅक्टली? नाही, मी तरी असं सांगते, की आता बाकीचे ग्राफोलॉजिस्ट कदाचित सांगतात, की बदलून घ्या तुम्ही. हां. पण मी असं सांगते, की 6 महिने तुम्ही कुठेच बदलू नका. हं. ओके. 6 महिने तुम्ही त्याचा छान एक्सरसाइज तुमचा तुमच्या घरात पुरता करा. हां. त्यांनी सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स जाणवतात. लोकं ओके. म्हणतील, की "अहो, मी काही बँकेत जाऊन करत नाहीये. मग घरात काय हां. सह्या करत बसू?" तर त्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला मिळतात. ओके. 6 महिने तुम्ही छान ऑब्झर्व्ह करा. काय बदल दिसतायत ते बघा. तोपर्यंत तुमचा त्या सहीचा किंवा हां. त्या काही हँडरायटिंगचा अगदी छान सराव पण झालेला असतो. त्यामुळे तसे ओके. रिझल्ट्स पण मिळायला लागतात. आणि मग नंतर मात्र तुम्ही 6 महिन्यानंतर सगळीकडे बदलायला हरकत नाही. तुम्हाला ओके. छान पॉझिटिव्ह रिझल्ट्स आल्यावर. ओके, ओके, ओके. समजा पर्टिक्युलर गोल असेल एखाद्या व्यक्तीचा, की मला घर घ्यायचं माझ्या आयुष्यामध्ये. मग त्यासाठी वेगळी सिग्नेचर असते? नाही, घरासाठी म्हणून असं वेगळी सिग्नेचर असं नाहीये. हां. पण जेव्हा तुम्ही आयडियल सिग्नेचर करता, हां. तेव्हा आपोआपच तुम्हाला सगळ्याच गोष्टी त्यातनं मिळायला ओके, लागतात. ओके, मग त्याच्यात ओके, घर, पैसा, प्रगती सगळ्याच गोष्टी आल्या तुमच्या. ओके. इव्हन फक्त आता ह्या गोष्टी सगळ्या सुद्धा मटेरिअलिस्टिक असं आपण म्हणू हां, शकतो. हां, पण तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये म्हणजे जी व्यक्ती शाय आहे, हां. ती व्यक्ती बऱ्यापैकी थोडीशी बोलायला लागते, 4 ओके, लोकांमध्ये मिसळायला लागते. असा सुद्धा बदल जाणवायला लागतो. ओके. नक्कीच मी असं सांगते पुन्हा एकदा, की मुळात ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास कमी आहे, हां, म्हणून ती लगेचच स्टेजवर जाऊन अगदी म्हणतात हां, तसं पूर्ण म्हणतात तसं कुठल्याही गाण्यावरती डान्स करण्याइतपत हां, तिच्यात कॉन्फिडन्स येतो असं नाहीये. हां, पण एक कॉन्फिडन्स लेव्हलची जी एक कॉन्फिडन्सची एक लेव्हल असते, जी हां. सर्वसामान्य सगळ्यांसाठी आहे. त्या लेव्हलपर्यंत माणूस पोहोचतो. म्हणजे जिथे ओके, बाकीच्या गोष्टींसाठी त्याला तो आत्मविश्वास थोडासा गरजेचा आहे, तिथपर्यंत आपल्याला त्या बदलांनी फरक जाणवायला लागतो. ओके. त्यामुळे आत्मविश्वास सुद्धा आपल्याला त्यामध्ये सगळ्यामध्ये बघता येतो, की तो कमी आहे, जास्ती आहे.
कसा आहे आणि बघताना हे हां. सांगितलं लोकांना, की लोकांना खूप आश्चर्य वाटतं, की समोर काही जण दिसताना इतके कॉन्फिडंट दिसतात आपल्याला, हां. पण प्रत्यक्षात तसे नसतात. तर त्यांना स्वतःलाच खूप हसायला येतं, की "हे तुम्हाला कसं काय कळलं मॅडम?" ओके. मी अशा क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आहे, की जिथे मला असं दाखवावं लागतं. पण नाही, मला हां. मनातनं खरं माझ्यात आत्मविश्वास खूप कमी आहे किंवा ओके. मला भीती वाटते विशिष्ट गोष्टींची. हे सगळं मात्र आपल्याला सिग्नेचर आणि हँडरायटिंगमधून समजतं. ओके, ओके. पण समजा एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं हं. विशिष्ट करियर त्याला जर मिळवायचं असेल, तर त्यासाठी काही मॉडिफिकेशन्स असतात का? हो, येस. पुन्हा एकदा त्याच्यासाठी त्या सक्सेससाठी सुद्धा आपण त्यांना एक्सरसाइज देतो. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं जसं मगाशी मी तुम्हाला दाखवलं, की त्याची आत्मिक, शारीरिक ताकद वाढवणं, हां. एकाग्रता, हं, या सगळ्याचा एक्सरसाइज करायला सांगतो. शिवाय त्याचे काही विशिष्ट लेटर्स असतात ते त्या पद्धतीने आपण काढायला त्याला सांगतो. ओके. त्यानी सुद्धा खूप फरक पडतो. कारण तो तर अशा एका म्हणतो वयाच्या टप्प्यावर असतो, हां. की जिथे सगळ्या संधी त्याला येणं, हं. प्रॉपर तीच संधी आपण एक्सेप्ट करणं, हे हां. सगळं सुद्धा ग्राफॉलॉजी तुम्हाला ते सगळं करण्यासाठी मदत खूप करते. नक्कीच. ओके, ओके, ओके. मग समजा असं असेल, समजा एखादा विद्यार्थी आहे ज्याने हे ग्राफॉलॉजी हं, शिकलंय, तर त्याला रिलेशनशिपमध्ये जायचंय हं. आणि त्यांनी समजा त्याच्या पार्टनरची सिग्नेचर बघितली, तर त्याला सिम्प्टम्स कळू शकतात? हो, कळतात ना, कळतात सर. म्हणजे मी गमतीत असं खूप लोकांना म्हणते, की खरंच म्हणजे जसं आपण पत्रिका हां, बघतो, हां. तसं हँडरायटिंग तुम्ही मॅच होतंय की नाही, कंपॅटिबिलिटी त्यामध्ये आहे की नाही, ओके. ही आपल्याला नक्कीच कळू शकते सर. कारण आपल्याला जर की येस, मी आता गणेश सरांची ही सगळी सिग्नेचरवरनं पर्सनॅलिटी सांगितलेली आहे. हां, त्यांच्या मिसेसची मी सिग्नेचरवरून ही पर्सनॅलिटी हां, सांगितलेली आहे. मग आपल्याला साधारण 2 पर्सनॅलिटी अगदीच विरुद्ध असतील, हां. तर आपण सांगू शकतो, की नाही तुम्ही याबाबतीत खूपच विरुद्ध आहात. म्हणजे एक ओह! जण तुमच्यातलं खूप प्रॅक्टिकल आहे, एक खूपच भावनिक आहे. हे सगळं आपल्याला त्याच्यात कळतं ना. मग ओके. जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा तुम्ही त्याच्यावरती काहीतरी काम करू शकता. मग त्या हं. रिलेशनशिपमध्ये तुम्ही असतानाच तुम्ही स्वतःच्यामध्ये बदल करू शकता. ओके. सिग्नेचरनी तर आणि हँडरायटिंगनी तर होतोच होतो. पण जेव्हा तुम्ही हे जाणून घेता, त्यावेळेला लग्न ठरवताना किंवा कुठल्या रिलेशनशिपमध्ये असताना, तुम्ही लक्षपूर्वक त्या सगळ्या गोष्टींकडे बारकाव्याने बघून तसा बदल घडवून आणता. नक्कीच. ओके. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये पण त्या सगळ्या गोष्टींनी खूप फरक जाणवतो. कंपॅटिबिलिटी चेक करण्यासाठी पण हां. लोकं बघतात ना, दोघांचे सिग्नेचर्स देतात आणि बघायला सांगतात आपल्याला, ओके. की आहे का आम्ही एकमेकांसाठी तसे, एकमेकांसाठी योग्य आहोत का? ओह! असं बघायला सांगतात काही लोकं. म्हणजे मला वाटतं हा एक वेगळा ट्रेंड आहे. हो, हो, पत्रिका हो. हो, हो. पत्रिका बघण्याबरोबरच हे येस, पण बघणं येस, येस, गरजेचं येस, आहे. येस, येस. समजा असं होतं, की काही लोकांची हँडरायटिंग खूप सुंदर असते आणि सिग्नेचरही सुंदर करतात. मग ही लोकं खरंच क्रिएटिव्ह असतात का? क्रिएटिव्ह असतात असं एक वेळ आपण म्हणू शकतो. हां. पण ग्राफोलॉजी म्हणजे हा पण खूप गैरसमज आहे लोकांचा, की सुंदर अक्षर म्हणजे तो माणूस सक्सेसफुल आहे हां. किंवा ते त्याचं आयडियल सिग्नेचर आहे. हं. हा अतिशय चुकीचा समज आहे. ओके. लोकं पहिला प्रश्न मला हा विचारतात आणि जेव्हा मी सॅम्पल मागवते लोकांकडून तेव्हा हां. मी त्यांना तेच सांगते, की असं ठरवून तुम्ही देऊ नका, की हां. अक्षर चांगलं आलं पाहिजे, हां. मग माझं सगळं चांगलं हां. येईल त्याच्यामध्ये. हा गैरसमज आहे परत सांगते. हं. चांगलं अक्षर आणि ग्राफोलॉजीमधलं तुमची पर्सनॅलिटी समजणं किंवा एनालिसिस हां. करणं याचा आपापसात काहीही संबंध नाही. ओके. मग तुमचं अक्षर सुंदर असेल तरी त्यातल्या काही त्रुटी असतील किंवा हां. काही अडचणी दिसत असतील तरी त्या दिसतातच. ओके. असं काही नाहीये. हां, पण नक्कीच की काही-काही त्यातले अक्षर चांगलं असणं हां. किंवा बाकीचे काही विशिष्ट स्ट्रोक असतात त्याच्यातून ती व्यक्ती आर्टिस्ट आहे की नाही हे मात्र नक्की कळतं हं. हे नक्की ओके. कळतं. येस. म्हणजे आयडियली तुमच्याकडे समजा कुणाला यायचं असेल, तर तुम्हाला सिग्नेचर द्यायची आहे किंवा तुम्हाला रायटिंग द्यायची म्हणून ती उगाचच चांगली काढायचा हो, प्रयत्न करू हो, नये. हो, हो. करतात लोकांनी असं, की आवर्जून मग चांगलं काढण्याचा प्रयत्न करतात. हां. तर असं प्लीज करायचं नाही कोणीही जेव्हा हां. तुम्ही सॅम्पल पाठवता तेव्हा. सहज जे तुम्ही रुटीनमध्ये लिहीत हां. असता, तशाच पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे तुमचं. ओके, ओके, त्यामुळे ओके. तसंच लिहून पाठवायचं. ओके, ओके. आता समजा आपले जे पॉडकास्ट बघतायत, हं, जे व्ह्यूअर्स आहेत, हं. त्यांना तुमच्याशी कनेक्ट करायचं असेल किंवा त्यांना हँडरायटिंग पाठवायची असेल, हो. साइन पाठवायची असेल, तर एक्झॅक्टली काय प्रोसिजर आहे? येस. पूर्ण कोऱ्या कागदावर आपण त्यांना सांगतो, की तुम्ही एखादं काहीतरी लिहून पाठवायचं. हं. किती लिहायचंय, काय लिहायचंय हे आम्ही काही सांगत नाही. ओके. फक्त भाषा एकच असली पाहिजे. म्हणजे हां, मराठीतून लिहून पाठवणार असाल तर मराठीतून किंवा हां. इंग्रजीमध्ये असेल तर इंग्रजीमध्ये. ओके. ते पाठवायचं. त्याच कागदाचा बॅक साइडचा फोटो पाठवायचा. बॅक साइडचा फोटो मी अशासाठी सांगते, हां. की तुम्ही किती प्रेशर देऊन लिहिता, हे ओह! त्याच्यामध्ये आणखीन एक बघणं खूप ओके, महत्वाचं ओके. समजतो आम्ही.
त्यामुळे मागच्या साईडचा पेपर मग हां. तुम्ही पाठवायचा, बॅक साईड पेजचा पण पाठवायचा फोटो हां. आणि तुमची खाली सिग्नेचर जी आहे ती. ओके. 2-3 काही लोकं सह्या करतात. काहींची बँकेत वेगळी असते, एक हां. नॉर्मल करण्यासाठी वेगळी असते. 2 बँकांमध्ये वेगळी असते, एका बँकेत वेगळीच असते. हां. पण जेवढ्या काही तुम्ही सह्या करत असाल त्या सगळ्या पाठवणं आवश्यक आहे. तर त्या सगळ्या सह्या तुमच्या पाठवायच्या. ओके. त्यानंतर आम्ही अर्थातच की एक अपॉइंटमेंट बुक करतो. हां. माझं सगळं एनालिसिस करून झाल्यानंतर त्याचा एक रिपोर्ट तयार केला जातो हां. आणि मग मी त्यांच्याशी Google Meetवरती समोरासमोर म्हणजे व्हिडिओ कॉल थ्रू मी बोलते. ओके. कारण मला ते समाधान मिळत नाही. मी हां. फक्त नुसता रिपोर्ट पाठवून देत नाही लोकांना. हं. मला ते एक्सप्लेन करायला, की नक्की काय प्रॉब्लेम्स आहेत, कशा पद्धतीने तुम्ही काढणं आवश्यक आहे. हां. हे एनालिसिस झाल्यानंतर एक त्यांची अपॉइंटमेंट बुक केली जाते आणि त्या दिवशी मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगते. त्यानंतर खरा त्यांचा काय म्हणतो ना, की प्रवास आपण म्हणतो हा हां, बदलाचा हां, सुरू हां. होतो. तो असा, की त्याच्यानंतर त्यांनी 21 दिवस हा एक्सरसाइज करायचा असतो आणि दर 2-3 दिवसांनी मला त्याचे फोटो पाठवायचे असतात. ओके. जोवर मी सांगत नाही, हां. की ही तशा पद्धतीनेच तसेच स्ट्रोक येतायत. म्हणजे हां. कित्येक लोकं कंटाळतात, की "अहो मॅडम आम्ही महिनाभर काढतोय, पण ओके. तो स्ट्रोक तसा नाहीच येते." पण आपल्याला तोच काढणं आवश्यक आहे. तो तुम्ही तसा काढायला लागलाच तुम्हाला रिझल्ट्स तसे मिळणार आहेत. पण ओके. लोकं करतात, छान मेहनत घेतात, तेवढं करून पाठवतात. काही-काही लोकं अगदी इतके छान एक-एक दिवसांनी पण पाठवतात, की येस हां. छान पॉझिटिव्ह रिझल्ट्स येतात त्यांना ते वाह! शेअर करतात. तर तसं 21 दिवस पाठवायचं आणि मग 6 महिने थांबून तुम्ही बरं आणि बदललेली तुम्हाला किंवा आयडियल सिग्नेचर जी दिली जाते, हां. तर ती तुम्ही आता कुरिअरवाला आलाय, तिथे सही करा. एखाद्या सोसायटीमध्ये हां. जाताना आपल्याला आता रजिस्टरवर सही एंट्री करायला करायला लागते, लागते. ती करा. तिथे सगळीकडे वापरायची. जिथे आपल्याला सहज सही करायची असते, तिथे सगळीकडे नवीन दिलेली सही करायची. ओके. शिवाय रोज घरामध्ये तुमच्या हातून 20-25 वेळा तरी ते सिग्नेचर केलं गेलं पाहिजे. म्हणजे ओके. तुम्हाला तसे पॉझिटिव्ह रिझल्ट्स यायला लागतात. ओके, ओके. मग नॉर्मली तुम्ही ऑफलाईन तुमची व्हिजिट असते, ऑनलाईन असते? ऑनलाईनच असते. मी फक्त काउन्सिलिंगचे सेशन्स असतात. ओके. ते फक्त 1 टू 1 म्हणजे ऑफलाईन घेते. ओके. म्हणजे जर कुणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे, तर मॅडम ऑनलाईनच तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. आणि जर कोणाला आपली सही चेक करायची असेल किंवा करिअरमध्ये किंवा आयुष्यात जे काही स्ट्रगल चालू आहे, त्यातून जर बाहेर पडायचं असेल आणि तुम्हाला वाटतंय, की मला माझी सिग्नेचर चेंज करून ते होऊ शकतं, तर स्क्रीनवरती आत्ता नंबर दिसतोय. तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून मॅडमशी संपर्क साधू शकता. आणि त्याशिवाय कुणाला जर सिग्नेचर एनालिसिस कसं करायचं हे जर शिकायचं असेल, त्याचे क्लासेस सुद्धा मॅडम घेतात. तुम्ही दिलेल्या नंबरवरती फोन करून त्याचीही इन्क्वायरी करू शकता किंवा ॲडमिशन तुमचं बुक करू शकता. मॅडम, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला. बराच वेळ आपण गप्पा मारतोय. एक वेगळा विषय आज मला ऐकायला भेटला, आमच्या प्रेक्षकांना ऐकायला भेटला. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. येस. थँक यू सो मच. येस. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.